नमस्कार. कसा आहात? अनेक वेळा सामाजिक विषय, काही युवांचे विषय घेऊन बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी असंख्य कार्यकर्त्यांबरोबर मी सुद्धा तिथं आहे. तिथं असणाऱ्या लोकांना मी भेटतो, कार्यकर्त्यांना भेटतो, नागरिकांना भेटतो. मी इतर मतदारसंघाबद्दल बोलणार नाही. जिथं कुठं मदत लागेल तिथं मी कार्यकर्ता म्हणून जातच असतो. मी आज फक्त बारामती मतदारसंघामध्ये काय चाललंय विरोधकांकडनं हे सांगण्यासाठी इथं आलेलो आहे. म्हणजे प्रचार कसा असतो, विकासाच्या बाबतीत आपण काय करणार आहोत असं जर कुणी सांगत असेल त्याला आपण प्रचार म्हणू शकतो. आपण या मतदारसंघामध्ये उद्याच्या काळामध्ये शिक्षणाच्या बाबतीत, बेरोजगारीच्या बाबतीत, शेतकऱ्यांचे विषय, इतरही काही विषय कसे मांडणार आहोत याच्याबद्दल जर चर्चा होत असेल तर त्याचं स्वागत आपण सर्वांनी केलं पाहिजे. गेल्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या बाजूली, युवांच्या बाजूली, महिलांच्या बाजूली आपण काय बोललो, पार्लमेंटमध्ये कशा पद्धतीने विषय मांडले गेले, ही जर चर्चा होत असेल तर आपण मान्य करू ती सकारात्मक चर्चा आहे. पण अशा पद्धतीची चर्चा जर झाली त्यातून सामान्य लोकांना काही ना काहीतरी मिळणार आहे. बारामती मतदारसंघामध्ये सुप्रियाताईंनी गेल्या 15 वर्षामध्ये तिथे असणाऱ्या लोकांचे अनेक प्रश्न सोडवलेत, पार्लमेंटमध्ये मांडले सुद्धा आहेत. तुम्ही इतर मतदारसंघामध्ये असणाऱ्या खासदारांच्या बाबतीत जर थोडा अभ्यास केला तर सुप्रियाताईंनी एवढे ते कधी भेटत नाहीत. अमोल कोल्हे भेटतात, इतरही काही खासदार भेटत असतील, पण सुप्रियाताईंचा जो संपर्क आहे मतदारसंघातला तो खूप जास्त आहे. इतर खासदार तर दिसत सुद्धा नाहीत. 4-4.5 वर्षानंतर इलेक्शनच्या तोंडावर ते दिसतात. आता मग सुप्रियाताईंचं काम त्या भागामध्ये खासदार म्हणून तसं चांगलंच आहे, पण खासदाराची जबाबदारी कुठं पाणी येत नाही, छोटा मोठा रोडचा विषय असतो, हे सोडवणं नसतं. तिथं असणाऱ्या लोकप्रतिनिधी आमदाराचं असतं. स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहे, जसं मोठ्या शहरामध्ये कॉर्पोरेशन आहे, छोट्या शहरांमध्ये नगर परिषद, नगर पंचायत आहे, जिल्हा परिषद, पंचायत समिती, याच्यातून सुद्धा काही प्रश्न आपले सुटत असतात. पण बारामती मतदारसंघामध्ये सुप्रियाताईंपासून पवार साहेबांपर्यंत, आमच्यापासून इतरही सर्व जे पदाधिकारी आहेत ते काय प्रचार करतायत की सुप्रियाताईंनी काय काम केलं, उद्याच्या काळामध्ये काय प्रकारचं काम आपण करणार आहोत, विचार म्हणजे काय, त्याच्याच बरोबर कार्यकर्त्यांना ताकद देणं म्हणजे काय, ह्या सगळ्या विषयांवर आम्ही चर्चा करतोय. आमची अपेक्षा होती विरोधकांकडनं सुद्धा अशाच पद्धतीची चर्चा होईल, पण नाही. विरोधकांकडनं फार वेगळ्या प्रकारचा प्रचार सुरू आहे. धमक्या देणं, भीती दाखवणं, काही पगारी लोकांना कार्यकर्ता म्हणून तिथं आणणं आणि त्यांच्याकडनं लोकांच्या घरात जाऊन तुमच्या घरात किती मतदान आहे, किती लोक मतदान करणारे, अशा प्रकारची माहिती घेणं, असा काहीतरी प्रचार हा विरोधी पक्षाकडनं तिथं सुरू आहे. या विरोधी पक्षाचं प्रतिनिधित्व कोण करतं तर अजितदादा करतात. पूर्वीच्या काळामध्ये अजितदादांनी धमक्या वगैरे कधी दिल्या नव्हत्या, पण यंदा असं काय झालं की तुम्ही साहेबांना सोडलं, विचाराला सोडलं, भाजप बरोबर तुम्ही गेलात आणि आता लोकांना तुम्ही धमक्या देता. काही मलिदा गँग आहे या मतदारसंघामध्ये जी अजितदादांबरोबर आज आहे, तर काही त्या गँग मधले जे लाभार्थी आहेत त्यांनी पूर्वीच्या काळामध्ये समजा जर आरोग्याचं एखादं काम एखाद्या नागरिकाचं, कार्यकर्त्याचं केलं असेल ते सुद्धा ते बोलून दाखवतात. मग पूर्वी केलेलं जे काही सामाजिक काम असेल ते फक्त राजकीय दृष्टिकोनातून दादा तुम्ही केलं होतं. प्रत्येक गोष्टीमध्ये जर आपण राजकारण काढणार असो तर हे कितपत योग्य आहे? तुम्ही हेही सांगता दादा, आम्ही अनेक असे काही फोन बघितलेले आहेत, त्याचं रेकॉर्डिंग आम्ही ऐकलेलं आहे, की तुम्ही डायरेक्ट बोलता की लोकसभेचं इलेक्शन झालं तर माझ्याशी गाठ आहे, मी आता तुम्हाला विनंती करेल, मी बोलेल, 10 वेळा फोन करेल, पण त्याच्यानंतर मी तुमच्याकडे बघून घेईल. ही कसली भाषा? ही भाजपची भाषा आम्ही समजू शकतो, पण हे तुमच्या तोंडून अशी भाषा घेणं हे कितपत योग्य आहे? दादा, मावळमध्ये सुद्धा आपण सगळ्यांनी प्रचार केला, तुम्ही प्रचार केला, मी केला, सगळ्यांनी केला, सगळ्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी केला.
तिथे सुद्धा तुम्ही अशाच पद्धतीने भाषा वापरली होती. तिथं सांगितलं होतं लोकसभेमध्ये काय निकाल लागतो हे बघू आणि जर योग्य लागला नाही तर तुमच्याकडे बघून घेऊ. अहो दादा, लोकसभेचं इलेक्शन झालं, दुर्दैवाने तिथं आपल्या कुटुंबातला एक व्यक्ती पडला, पण 5 वर्ष तुम्ही पिंपरी चिंचवड पासून त्या सगळ्या भागाला दुर्लक्ष केलं. पूर आला तेव्हा तुम्ही तिथं गेला नाही, तिथले लोक अडचणीत होते तेव्हा तुम्ही गेला नाही, कोरोनाच्या काळात तुम्ही गेला नाही. पण काही लोकांनी मतदान केलं ना, मग ज्या लोकांनी मतदान केलं त्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष केलं. ज्यांनी नाही केलं तो विषय वेगळा, मग त्या भागाला तुम्ही दुर्लक्ष करणार. आणि अशाच पद्धतीने इथं सुद्धा तुम्ही जर भाषा वापरत असाल, मग जे मावळला केलं तेच इथं तुम्ही करणार ना. इथं सुप्रियाताई निवडून येणार आहेत, 3 लाखांनी निवडून येणार आहेत. लोकात जाऊन तिथं लोकांची चर्चा केल्यानंतर, कार्यकर्त्यांची बोलल्यानंतर हे आम्हाला जाणवतं. पण मग आज अशी कशी भाषा की लोकसभेनंतर बघतो. दादा, जसं तुम्ही म्हणताय की उद्या जाऊन महायुतीचं सरकार येईल, पण लोकसभेमध्ये ज्या जागा तुम्हाला मिळणार होत्या त्या आज तुम्हाला कुठे मिळाल्यात? 9 जागा तुम्हाला मिळणार असं सांगण्यात येतो, आज 4-5 वर तुम्ही थांबायला लागतंय. मग विधानसभेमध्ये आपल्या पक्षाची म्हणजे तुमच्या पक्षाची काय परिस्थिती राहणार आहे? आणि तुम्ही लोकांना सहजपणे धमकी देता की सत्ता आल्यानंतर आम्ही नंतर बघू. दादा, 2024ला महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे ना. महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर या कार्यकर्त्यांना जे आज विचाराला पक्के आहेत, साहेबांबरोबर ताईंबरोबर राहिलेत, त्यांना तर आम्ही ताकद देणार. का शेवटी गेल्या काळामध्ये तुम्ही पुण्याचं प्रतिनिधित्व तिथं करत होता म्हणून अनेक लोक इथं दुर्लक्ष करत होते. साहेब लक्ष घालत नव्हते, ताई लक्ष घालत नव्हत्या. ताई फक्त खासदारकी पुरतं तिथं बघायच्या, लोकांचे प्रश्न तिथं सोडवता यावे यासाठी त्या पुढाकार घ्यायच्या. पण राजकीय कुठलाही मुद्दा असेल तर ते तुमच्याकडे बघायचे. मी तर जिल्ह्यामध्ये कधी फिरत नव्हतो, फिरलो तरी तुमच्या परवानगीने तिथं फिरायचो. पण मग आता साहेबांचा विचार आणि शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार या मतदारसंघामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये उद्या जिवंत ठेवायचा असेल तर आम्ही सुद्धा तिथं प्रयत्न करणारे, कष्ट घेणार. मी काय मोठा नेता नाही, मी कार्यकर्ता आहे. पण शेवटी उद्या जाऊन महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही तर प्रयत्न करणार आहोत. आत्ताच लोक भाजपच्या विरोधात, आत्ताच लोक आपण भाजप बरोबर, म्हणजे तुम्ही भाजप बरोबर गेलात मग तुमच्या विरोधात लोक आहेत. तर येणाऱ्या विधानसभेमध्ये महाविकास आघाडीची सत्ता येणार, हे तर काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. त्यामुळे कृपा करून दादा, लोकांना तुम्ही धमकी देऊ नका. अशा पद्धतीने धमकी देणं हे योग्य नाही. दादा, काही लोकांशी मी बोललो, त्यांनी आम्हाला सांगितलं काही पगाराची लोक हे बारामती मतदारसंघामध्ये फिरतात. मी सहज बघितलं कुठल्या कारखान्याचे, तर त्याच्यामध्ये दौंड कारखाना आहे. हा कारखाना कोणाचा? त्यानंतर इंडिकॉन डेव्हलपर्स म्हणजे अंबालिका कारखाना, नगरमधला हा कारखाना आहे. दौंड शुगरची कॅपॅसिटी 18,000 टन, इंडिकॉन डेव्हलपर्स अंबालिकाची कॅपॅसिटी 17,000 टन. जरांडेश्वर शुगर्स याची तर चर्चा सगळ्यांनीच ऐकलेली, ईडीची त्याच्यावर कारवाई झाली, त्याच्यामध्ये तुमचंही नाव आलं होतं, अनेक लोकांची नावं याच्यामध्ये आली होती. तो कारखाना किती हजार टनाचा आहे? तर 22,000 टनाचा आहे. आयन मल्टी ट्रेड LLP कुठे? नंदुरबारला आहे, 10,000 टनाचा कारखाना आहे. आयन मल्टीट्रेड भूम धाराशिव 7,500 टनाचा आहे. त्यानंतर क्वीन एनर्जी उमरगा धाराशिव 7,500 टनाचा आहे. दादा, तुमच्या मार्गदर्शनाखाली आज या राज्यामध्ये 80,000 टन पर डे करणारे क्रशिंग असे कारखाने तुमच्या मार्गदर्शनाखाली चालतात. आता हे तुमच्याच मार्गदर्शनाखाली चालतात तर हे तुमचेच कारखाने, हे मला तरी सांगता येणार नाही. कधीतरी वेळ मिळेल तर लोकांना तुम्ही या बाबतीतले अंदाज हे कुठेतरी द्यावा. मी स्वतः शुगर इंडस्ट्रीमध्ये आहे, मी सहज बसल्या बसल्या अंदाज काढत होतो. हे 80,000 टनाची कॅपॅसिटी डिस्टिलरी सकट जर उद्या मुकेश अंबानींना टाकायची असेल, अडाणींना टाकायची असेल, सहज किती खर्च येईल बरं याच्यासाठी? तर याच्यासाठी 4,500 कोटी रुपयाचा खर्च येईल. ठीक आहे, तुमच्या मार्गदर्शनाखाली 4,500 कोटी रुपये तिथं लागलेले आहेत. सामान्य लोकांना हाताला काम मिळालंय, मी त्याला पाठिंबा देतो. ते काम करतात. किती लोक आहेत? 4,000 लोक आहेत. आता आज बारामती मतदारसंघामध्ये हे जे कारखाने ज्याच्यावर ईडीने कारवाई केली, सीबीआयने कारवाई केली, इतर सर्व जे मोठ्या मोठ्या ज्या संस्था आहेत केंद्र सरकारच्या, त्यांनी ह्या सगळ्या कारखान्यांवर कारवाई केलेली.
आणि या कारवाई थांबवण्यासाठीच कदाचित तुम्ही भाजप बरोबर गेला असाल, साहेबांना सोडलं असावं, विचाराला सोडलं असावं. मग ही 80,000 टनाची जी कॅपॅसिटी, ज्याच्यासाठी 4 ते 4,500 कोटी रुपये लागले. मी विचारणार नाही हा पैसा कसा आला, कुठून आला, मला याच्या खोलात जायचं नाही. कदाचित सीबीआय आणि ईडी आणि त्यांच्यातला आणि तुमच्यातला अंतर्गत विषय हा असू शकतो. पण दादा, इथं 4,000 लोक काम करतात. आज जिथं कुठं आम्ही गेलेलो आहे ताईंच्या प्रचारासाठी, तिथं आम्हाला कळते प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये 50 लोक तिथं या कारखान्याची आहेत. दौंड शुगरची आहेत, जरांडेश्वरची आहेत, तिथं अंबालिकाची आहेत, तिथं नंदुरबारच्या कारखान्याची आहेत, भूमच्या कारखान्याची आहेत, तिथं उमरगाच्या कारखान्याची आहेत. 4,000 लोक आहेत. या लोकांबद्दल आम्हाला काय बोलायचं, ही मराठी माणसं आहेत. त्यातले अनेक लोक तर असं बोलतात आमच्यावर प्रेशर आहे, आम्हाला पगार अजितदादा देतात म्हणून आम्हाला हे काम करावं लागतं. हे लोकांना त्यांनी बोलून दाखवलं. त्यांच्या विरोधात मी बोलणार नाही. फक्त विनंती या सर्व कर्मचाऱ्यांना मी देतो, ठीक आहे, दादांच्या माध्यमातून तुम्हाला पगार मिळत असेल, हे कारखाने दादांनी उभे केले असावेत, दादांच्या मार्गदर्शनाखाली चालतील, पण मराठी माणसं आहात ना. आज जे महाराष्ट्रामध्ये चाललंय ते तुम्हाला योग्य वाटतं? या सर्व कर्मचाऱ्यांना मी विचारतो. तुमच्यातले अनेक लोक साताऱ्यातले, नगरचे आहेत, नंदुरबारचे आहेत, तिथं धाराशिवचे आहेत. तुम्हाला हे योग्य वाटतं आज जे काय चाललंय? साहेबांना सोडून देणं. तुमच्या कुटुंबामध्ये तुमचा वडीलधारी व्यक्ती जर आज अडचणीत असता, तुम्ही वडीलधाराला आजोबाला सोडलं असतं आणि सत्तेत जाऊन बसला असता? असा प्रश्न या सर्व कर्मचाऱ्यांना मी खरं तर करतो. आणि मग ह्या सगळ्या कंपनी, मग मी म्हणलं आम्हाला बऱ्याच बँकेला भेटावं लागतं, चर्चा करावी लागते, तर मग या कारखान्यांना लोन कोणी दिलं असावं याचा थोडासा अभ्यास केलाय, खूप जास्त नाही, कारण मी व्यक्तिगत कोणाच्या विषयात जात नाही. मग पीडीसीसी बँकेने यातल्या काही कारखान्याला 800 ते 1000 कोटी रुपये दिले. जिल्हा पुणे जिल्ह्याची ती बँक, कार्यक्षेत्र पुणे जिल्ह्याचं. साताऱ्याला लोन दिलं, नंदुरबारला लोन दिलं, नगरला लोन दिलं. आपल्याला मिळत असेल चांगली गोष्ट आहे. तिथं ट्रस्टी कोण आहेत, तिथं डायरेक्टर कोण आहेत? कदाचित दादा नसतील, पण जे कोणी असतील, कोणाच्या मार्गदर्शनाखाली पीडीसीसी बँक चालली हे आपल्या सर्वांना माहिती. आणि मग आपल्याच मार्गदर्शनाखाली एखादी बँक जी शेतकऱ्याच्या हितासाठी आहे, जी खऱ्या अर्थाने शेतकऱ्याच्या मुलामुलींना नवीन एखादा व्यवसाय चालू करण्यासाठी मदत करण्यासाठी आहे, अशी असताना जर आपण आपल्याच कारखान्याला लोन देत असू, आणि मला लोन देण्याचं काय म्हणणं नाही, मला पीडीसीसी बँकेच्या कर्मचाऱ्यांना विनंती करायची, आपल्यातले सुद्धा काही लोक सुप्रियाताईंच्या विरोधात तिथं प्रचार करताय, हे कितपत योग्य आहे? आपण बँकेचे कर्मचारी आहात, आपण कोणाचे एका व्यक्तीचे कर्मचारी नाहीये. आणि ही बँक कोणाची आहे? तर शेतकऱ्याची बँक आहे. पुणे जिल्हा सहकारी बँक आहे. पुणे जिल्ह्यामध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि छोटे मोठे मध्यमवर्गीय जे आहेत, ज्यांना एखादं घर घ्यायचंय, अशा लोकांसाठी ही बँक आहे. आणि तुम्ही सहज आज प्रचार पवार साहेबांच्या विरोधात, सुप्रियाताईंच्या विरोधात, तुम्ही राजकीय भूमिका घेण्यासाठी इथे कर्मचारी नाहीये. तुमचा आदर मला आहे. बँकेचं जे काय आज नाव आहे एका नेत्यामुळे नाहीये, कर्मचाऱ्यांमुळे आहे, शेतकऱ्यांमुळे आहे. आणि ह्या सगळ्यांनी योग्य असं काम केल्यामुळेच पीडीसीचं खरं नाव आहे. अहो, ज्या ऑफिसमध्ये तुमच्यातले बहुतांश लोक काम करतात ना, ते ऑफिस सुद्धा आदरणीय पवार साहेबांच्या प्रयत्नामुळे, त्यावेळेस ते मुख्यमंत्री होते तेव्हा ते ऑफिस आणि ती जागा तिथं मिळाली, आणि त्या ऑफिसमध्ये आपण सर्वजण तिथं काम करतो. आणि मग अशा पद्धतीने तुम्हाला सांगून, तुम्ही काही कार्यकर्त्यांना, तुमच्यातल्या काही अधिकाऱ्यांनी फोन केला, तिथं सांगितलं की एकाच कार्यकर्त्याने साहेबांचा प्रचार केला म्हणून त्याच्या कर्जाचे पुनर्गठन मुद्दाम अडवण्यात आलं. आता हे तिथं असणारे थोरात साहेब मोठे नेते ते तिथं करतात, माझे चेअरमन राहिलेले का दुसरं कोण मला माहित नाही. अरे, गरीबाचं लोन तुम्ही पुनर्गठन नाही तर द्यायचं असेल, तुम्ही डायरेक्ट विचारता. तुम्ही सुप्रियाताईंचा प्रचार करणार आहात का तिथं अजितदादांचा प्रचार करणार आहात? अरे, कसली पद्धत आहे? त्यामुळे मी पीडीसीसीच्या सर्व कर्मचाऱ्यांना विनंती करतो, मी तुमच्या विरोधात नाही साहेब, तुमच्या विरोधात नाही, पण तुम्ही धडधडीत जर प्रचार करत असाल, तुमच्यावर जर तिकडं कुठेतरी प्रेशर असेल, तर ह्या प्रेशरला कुठेतरी तुम्ही धुडकावून लावा, बाजूला ठेवा, विचाराला पक्क राहा. पीडीसीसीच्या सर्व कर्मचाऱ्यांना मी विचारतो, तुमच्या कुटुंबात जर असं झालं असतं की जर आजोबाला नाही तर तुमच्या काकाला, ज्याच्यावर तुमचं प्रेम आहे आजपर्यंत, ज्याच्यामुळे तुम्ही मोठा झाला,
त्याला सोडून जाण्याची वेळ आली असती तर मराठी माणूस म्हणून तिथं महाराष्ट्राचा एक स्वाभिमानी नागरिक म्हणून तुम्ही आजोबाला आणि तुमच्या काकाला सोडलं असतं बाहेरच्या एका सत्तेसाठी? नाही ना. मग हा प्रचार तुम्ही जो करत आहात तो कुठं ते थांबवावा. आणि मला लोकांना सुद्धा विनंती करायची की हाच प्रश्न पीडीसीसीचा एखादा कर्मचारी तिथं आला, ह्या ज्या 5 कारखाने सांगितलं त्याचा कर्मचारी आला, त्याला चहा द्या, पण त्याला हाच प्रश्न तुम्ही करा. कारण ते सुद्धा इच्छेने प्रचार करतायत असं नाही. पण मग ज्या बँका शेतकऱ्यासाठी तिथं कर्मचारी जर तुम्ही तिथं प्रचारासाठी वापरत असतात, हे चालणार नाही. तसंच पुणे जिल्हा शिक्षक मंडळ काँग्रेसच्या विचाराचे 1941 साली या शिक्षक मंडळाची स्थापना झाली आणि त्याच्या वेबसाईटवर मी गेलो. त्या वेबसाईटमध्ये काय लिहिलंय तर तिथे असं लिहिलेलं आहे की आम्ही पवार साहेबांच्या विचाराने चालतो. अहो, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ जर पवार साहेबांच्या विचाराने चालत असेल, तिथल्या काही शिक्षकांना दमदाटी केली जाते, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दमदाटी केली जाते. त्यांना सांगितलं जातं की तुमचं प्रमोशन आम्ही थांबवू, नाही तर तुमची नियुक्ती थांबवू, तुमची बदली आम्ही लांब कुठेतरी करू जर तुम्ही अजितदादांचा प्रचार नाही केला. अहो संदीप कदम साहेब, तुम्हाला विनंती करतो, तुम्ही साहेबांसाठी तिथं काम केलंय, साहेबांबरोबर तुम्ही तिथं एक व्यक्तिगत जे काही अडचणी पीए म्हणून नाहीतर कॉर्डिनेटर म्हणून तिथं काम केलंय आणि तुम्हीच धमकी देता. पुरंदरला धमकी दिली जाते, पुण्यातल्या काही शाळेला तुम्ही धमक्या दिल्या आणि त्यांच्याच काही कर्मचाऱ्यांना प्रचारासाठी वापरलं जाते. या शिक्षकांसाठी नेहमी नेहमी आम्ही काय प्रयत्न करतो की इलेक्शनच्या काळामध्ये या शिक्षकांचा जो अतिरिक्त लोड आहे तो कमी व्हावा, यासाठी आम्ही अधिवेशनामध्ये लढतो. आणि आज या संस्थेसाठी, ज्या संस्थेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने मुला मुलींना योग्य असं शिक्षण मिळालं पाहिजे असं आम्ही म्हणतो, तिथं असणाऱ्या शिक्षकांना, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुप्रियाताई आणि पवार साहेबांच्या विरोधात प्रचार करण्यासाठी तुम्ही सांगता, कितपत योग्य आहे, कितपत हे ऐकलं पाहिजे असा प्रश्न खरं तर मी सर्वच कर्मचाऱ्यांना तिथं करतो. त्याच्याच बरोबर या सर्व कर्मचाऱ्यांना मला विनंती करायची की विचाराची लढाई, ही विचाराच्या लढाईमध्ये तुम्ही जो प्रचार करत आहात भाजपचा नाही तर भाजपच्या विचाराच्या पक्षाचा, त्याच्यामुळे आज आपल्या सर्वांची काय वाट लागली हे समजून घ्या. शहरामध्ये जे मध्यमवर्गीय त्यांची अडचण आहे, गरीब वर्ग आहे त्यांची आज अडचण आहे, शेतकरी वर्गाची अडचण आहे. अहो, मला या सर्व शुगर फॅक्टरीच्या कर्मचाऱ्यांना विचारायचंय, आज एथेनॉल धोरण चुकलं, त्यामुळे अनेक कारखाने अडचणीत आले. कुणी चुकवलं? भाजपने चुकवलं. त्यासाठी यांना काही करता आलं नाही. शेतकऱ्याला 200, 300 रुपये आज कमी द्यावे लागतात कारण एथेनॉलचं धोरण आता चुकलंय. त्याच्याच बरोबर तुमचे आई वडील, तुमचे नातेवाईक दूध उत्पादक शेतकरी असतील, 5 रुपये मिळावे यासाठी आम्ही भांडतो. आणि इथं अजितदादांच्या जवळच्या एका नेत्याच्या प्रायव्हेट कंपनीला 50 रुपयाला दूध, म्हणजे 143 रुपयाला दूध विकता आलं, 70 रुपयाचा नफा तिथं झाला असेल लिटरला, पण ती कंपनी शेतकऱ्याला 30 पेक्षा जास्त रुपये देत नाही. मग तुम्ही लढताय कुणासाठी? पगारासाठी तुम्ही लढताय, पण प्रचार केलाच पाहिजे असं कंपल्सरी नाही. तुम्ही थोडासा विचार करावा. आणि खरं तर मला आश्चर्य वाटतं, हे जे पदाधिकारी आहेत जे दादांबरोबर गेलेत, मला तुम्हाला प्रश्न करायचा आहे, अहो दादांचा तुमच्यावर विश्वास नाही, कर्मचाऱ्यांचा वापर करतायत प्रचारासाठी, तिथे असणाऱ्या नागरिकांवर विश्वास नाही, तिथे असणाऱ्या कार्यकर्त्यांवर विश्वास नाही. हे कर्मचारी तिथं जात आहेत, तिथं यादी काढतायत, कोण कुठल्या कुटुंबामध्ये किती मतदार, सहसा मतदार त्या घरामध्ये किती, ही यादी कधी काढली जाते? जेव्हा कदाचित उद्या जाऊन पाकिट द्यायची वेळ येईल तेव्हा ती यादी काढली जाते. मग हे इलेक्शन विचाराच्या पुढे जाऊन पैशाचं होणार आहे काय? आज दादा, त्यांचे सर्व नेते बीजेपी बरोबर का गेले? कारण का ज्या काही चुकीच्या गोष्टी झाल्यात असं बीजेपीचे नेते म्हणतात, ते पचवण्यासाठी बीजेपी पर्यंत गेलेले आहेत. मग त्यांच्याकडे पैसा खूप आहे असंही चर्चा बीजेपी वाले लोक पूर्वी करत होते. मग पैशाचा वापर तिथं केला जातो, ते लोकशाही. आणि जर तिथं आपलं संविधान जर अडचणीत येणार असेल तर याला आपण जबाबदार व्हायचं. ताई तर निवडून येत आहेत, पण ताई निवडून येत असताना 3 लाखांनी ते येणार आहेत का? कारण तिथला सामान्य कार्यकर्ता आज उतरलेला आहे, मित्र पक्षाचे सर्व कार्यकर्ते उतरलेले आहेत, नागरिक साहेबांबरोबर आहे, विचाराबरोबर आहे. मग तुम्ही या वेगळ्या विविध संस्थेमध्ये काम करता म्हणून दादांचा प्रचार करता. दादांच्या विरोधात मी नाही, मी विचाराच्या विरोधात आहे. आणि मी सांगतो म्हणून तुम्ही ऐकू नका. घरी जाऊन आई वडिलांना विचारा, आपल्या पत्नीला विचारा, आपल्या पतीला विचारा, नातेवाईकांना विचारा.
की अशा पद्धतीने प्रचार, फक्त पगार मिळतो म्हणून असा प्रचार करायचा? आणि मग अभिव्यक्ती स्वातंत्र्य राहणार आहे का? आपला विचार जो आपण करतो, तुम्ही साताऱ्याचे आहात, जरांडेश्वरचे सर्व कर्मचारी, किती लोक आहेत कर्मचारी? 900 कर्मचारी आज जरांडेश्वर शुगरचे. साताऱ्याची काय परिस्थिती आहे आज? काही भाग हा दुष्काळी, टँकर सुरू झालेत का? प्यायच्या पाण्याची काय परिस्थिती आहे? शेतीचा विषय काय? तिथे कांदा सुद्धा उगवला जातो, तर कांद्याची काय आज परिस्थिती आहे? तर असे प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे कृपा करून आपण याबद्दल थोडासा विचार करावा. मी काही दिवसापूर्वी जुन्नर दूध संघात गेलो होतो कात्रजला. तिथं एका ड्रायव्हरवर अन्याय झाला. तो ड्रायव्हर म्हणून काम करायचा, साहेबांची पोस्ट केली आणि स्टेटस ठेवलं म्हणून त्यांना तिथं म्हणजे वॉचमॅन म्हणून काढण्यात आलं. तिथं ओबीसी संघटनेचा, राष्ट्रवादीचा, पवार साहेबांचा तो कार्यकर्ता आहे. चूक काय? तर साहेबांचं फक्त स्टेटस ठेवलं. मी गेलो तिथं असणाऱ्या चेअरमनशी बोललो, पण मी धमकी नाही दिली. धमकी आम्ही कशी देऊ? धमकी देणारे आम्ही तर नाही. आणि मग आम्ही सहजपणे तिथं बोललो, चर्चा केली. त्यांनी सांगितलं 4 दिवसामध्ये कुठं ना कुठेतरी योग्य असा निर्णय घेतला जाईल, म्हणजे त्या मुलाच्या बाजूने निर्णय घेतला जाईल. जर नाही झाला तर कात्रजमध्ये ज्या काही गोष्टी घडल्या आहेत, जे शेतकऱ्याची संघटना आहे, तर मग आम्हाला तिथं उतरावं लागेल, त्या सगळ्या गोष्टीत जावं लागेल आणि त्या कार्यकर्त्यासाठी तिथं आम्हा सगळ्यांना कुठं ना कुठे लढावं लागेल, असं आमच्यासारख्याला तिथं वाटतं. त्यामुळे हे जे काय चाललेलं आहे ते चुकीचं आहे. त्यामुळे मी दादांनाही विनंती करतो की धमकावू नका दादा, कारण की ही मुलं स्वाभिमानी आहेत, हे कार्यकर्ते स्वाभिमानी आहेत. हे जे नागरिक आहेत त्यांना कदाचित तुम्ही म्हणत असाल उद्या तुला हे देतो ते देतो, हे पैशासाठी मिंदे नाहीत, लाचार नाही. तुम्ही ठीक आहे निर्णय कशासाठी घेतला हा लोकांना कदाचित माहीत असेल, पण मग तुम्हाला भाजपचा जो व्हायरस लागलेला आहे तो ह्या साध्या सामान्य नाही तर स्वाभिमानी लोकांना कशाला लावताय? हे ऐकणारे लोक नाहीत. खरं तर तुम्ही जेवढं बोलाल तेवढे हे लोक पळतील, लढणार आहेत. त्यामुळे विनंती एवढीच आहे की एवढ्या खालच्या लेवलला जाऊ नका. मी समजू शकतो तुम्हाला लोक भेटतात, कानात बोलतात, नंबर देतात, त्या नंबरला तुम्ही फोन लावता. आणि पण मग हे जे लोक तुमच्याकडे येतात, कुणीतरी कॉन्ट्रॅक्टरच आहे ना. अहो, एक माझ्या परिचयाची व्यक्ती आहे, तुम्हालाही माहिती कोण आहे, ते आपल्या जवळचे, तुमच्याही माझ्याही जवळचे. त्यांनी डायरेक्ट यादी काढली गुंडांची आणि गुंडांच्या माध्यमातून त्या परिसरामध्ये राहणारे जे कोणी लोक आहेत त्यांना फोन केले जातात. गुंडागर्दी मी सुरुवातीपासून म्हणत होतो, माझ्या मतदारसंघात तर तुम्ही गुंडाला धरले ती वेगळी गोष्ट, म्हणजे गुंड प्रवृत्तीच्या लोकांना तुम्ही धरले, त्याच्यावर मर्डरच्या केसेस आहेत. तुम्ही बारामती मतदारसंघामध्ये सुप्रियाताईंच्या त्यांच्या विरोधात प्रचार करण्यासाठी गुंडांचा वापर करताय. तुम्ही पैशाचा वापर करताय, तुम्ही दबाव तंत्राचा वापर करताय, तिथे असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना म्हणताय जुन्या केसेस काढतो, म्हणजे पोलिसांचा वापर तुम्ही करताय, गुंडांचा वापर तिथं करताय, तुम्ही मर्डर केलेल्या लोकांचा वापर तिथं करताय, अजून तिथं पगारी लोकांचा वापर तिथे करताय. हे कितपर्यंत तिथं महत्वाचं आहे? हे चुकीचं चाललंय दादा, हे आम्हाला पटणारं नाही, पण आम्ही लढणार आहोत. छोटा कार्यकर्ता आहे मी, बच्चा आहे, माझ्यासारखे अनेक बच्चे आहेत, पण हेच बच्चे जे स्वाभिमानी आहेत ते एकत्रित येऊन भाजपच्या विरोधात प्रचार करून आपल्या सुप्रियाताईंना 3 लाख पेक्षा जास्त मताने निवडून आणणार आहे. म्हणजे आहे हा स्वाभिमान आणि अभिमान, हा वैयक्तिक अहंकार तुम्ही समजू नका. हा लोकात राहिल्यामुळे एक कुठेतरी शिकवण लोकांची आहे, नाही तर वडीलधारांची आहे, ज्याच्यातून मी बोलत आहे. आणि महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर हे जे कोणी विचारायला राहिलेले पक्के लोक आहेत ना, त्यांना ताकद देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणारच आहोत. त्यामुळे ताई दिल्लीसोबत आज चुकल्या नाहीत. तुम्ही पूर्वीचे दादा आम्हाला आवडता, पण आजचे दादा तिकडासाठी तुम्हाला दिल्लीला जावं लागतं, पदासाठी दिल्लीला जावं लागतं, तुम्हाला वेगळ्या वेगळ्या गोष्टी तिथं कराव्या लागतात. त्या नाही पटत आम्हाला. तर तुम्ही बीजेपी बरोबर गेलेला आहात, आम्ही पवार साहेबांबरोबर, आम्ही विचाराबरोबर आहोत आणि तिथं आम्ही सर्वजण मिळून तिथं लढत आहोत. तुम्ही सरपंचांना फोन करताय, तुला 10 लाख रुपये देतो, 20 लाख रुपये देतो, विकास निधी देतो, अशा पद्धतीने तुम्ही आमिष दाखवताय. तुमचे लाभार्थी गँग तिथं आमिष दाखवतात. अहो, बारामती मतदारसंघामध्ये विधानसभेमध्ये तर लोकांनी फायली काढल्यात, कुठल्या पदाधिकाऱ्याला काम मिळालं, कोण ते लाभार्थी आहेत, कोण ती मलिदा गँग आहे. तुमच्या अवतीभोवती फिरणारेच लोक आहेत ना. तुम्ही 6 वाजता जाता, काम बघता, पण काम ज्याला मिळालंय ही यादी सामान्य लोकांनी तिथं काढलेली आहे. आणि ही यादी मोठी नाही दादा, फार छोटी यादी आहे. म्हणजे कामं कोणाला गेले तर ठराविक लोकांनाच गेले, आणि मग ठराविक लोकच मोठी झाली.
आणि मग ती मोठी झाली, ती तुम्हाला रोज भेटतात, कानात बोलतात, त्याच्यावर तुम्ही अंदाज बनवता आणि मग आज पवार साहेबांच्या विरोधात, ताईंच्या विरोधात तुम्ही प्रचार करता, धमकी देता. हे कितपत योग्य आहे? इंदापूरमध्ये तसंच आहे. इंदापूरमध्ये पण अशाच पद्धतीने धमक्या दिल्या जातात. आपण सामान्य लोकांच्या बाजूने आहोत आणि लोकांना विश्वासात घेऊन तिथं लढणार आहोत. माझे वडील फिरतायत, योगेंद्र फिरतोय, श्रीनिवास काकी फिरताय, शर्मिला काकी फिरतायत, श्रीनिवास काका फिरतायत, माझी आई फिरते, असे अनेक कुटुंबातले लोक फिरतायत. आणि तिथं फिरल्यानंतर लगेच फोन जातात, तू का गेला कार्यक्रमाला? मी जिथं फिरलो होतो तिथं फोन जातात, कशाला जातो, तुला बघतो, FIR तुझी जी जुनी आहे ती काढतो. अहो काय काय आमदारांना सुद्धा तुम्ही धमक्या दिल्या. आमदारांच्या भावाच्या काही जुन्या केसेस आहेत म्हणून तुम्ही तिथं त्या आमदाराला धमकी दिली, हे माहिती आहे आम्हाला. त्यामुळे कुठेतरी काही गोष्टी तुम्ही थांबवाव्यात. ठीक आहे, माझ्या कंपनीला अडचण आली आहे, ती अडचणीतून मी बाहेर निघेल, माझे सर्व कर्मचारी माझ्या बरोबर आहेत. पण माझ्यासारख्या इतरही व्यावसायिक आहेत, नाही हो त्यांच्यात दम, त्यांना भीती वाटते व्यवसायाची. ते विचाराने साहेबांबरोबर आहेत, पण आज तुम्ही मोठ्या नेत्याला सांगून एका मोठ्या व्यावसायिकाला तुम्ही धमकी दिली इंदापूरमध्ये. त्यांनी कदाचित शाब्दिक ते ऐकलं असेल, मी शांत बसतो असंही सांगितलं असेल, पण किती काळ ते शांत बसतील मला माहित नाही. पण मग ज्या व्यावसायिकांना स्वतःच्या प्रयत्नातून त्यांनी व्यवसाय मोठा केला, त्यांना सुद्धा आपण धमकी देता. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ते कुठं ना कुठेतरी थांबल्या पाहिजे. ठीक आहे, तुम्ही थांबवणार नाही, कदाचित हे वाढवाल, पण मला सर्व कार्यकर्त्यांना विनंती करायची की दादा काय बोलतात, नाही तर त्यांची मलिता गँग काय बोलते, याच्यापेक्षा एक स्वाभिमानी कार्यकर्ता म्हणून मी सांगतो, साहेबांबरोबर विचाराला पक्के आपण सर्वजण आहोत. अहो माझ्यावर कारवाई होणार हे माहीत होतं, पण जेव्हा कारवाई होणार हे माहीत असताना जेव्हा आपण भूमिका घेतो ती खरी भूमिका असते. ती भूमिका आज आम्ही सर्वांनी मिळून केली. त्यामुळे उद्या राजकारणात आम्हाला सुद्धा टिकायचंय आणि टिकण्यासाठी कार्यकर्ते लागणार आहेत, पदाधिकारी लागणार आहेत, तुमचं मार्गदर्शन लागणार आहे. तुम्ही मोठे नेते आहेत, जे कुणी आज साहेबांबरोबर आहेत, अनुभवाने तुम्ही माझ्यापेक्षा खूप मोठे आहात. त्यामुळे मला आपल्या सर्वांना विनंती करायची की कुणीही किती दम दिला तरी आपण एकत्र राहिलं पाहिजे, आपण एकमेकासाठी तिथं काम केलं पाहिजे. आणि कुठेही कितीही दम दिला, कोणालाही काय अडचणीत आलं, नोकरीवरनं काढलं तरी हा कार्यकर्ता तिथं असणाऱ्या लोकांना मदत करण्यासाठी जाणार म्हणजे जाणार. आणि लोकात उतरून कार्यकर्त्याला ताकद देण्याची जबाबदारी ही आमच्या सगळ्यांची आहे आणि ती जबाबदारी येत्या काळामध्ये आम्ही सर्वजण ही पाळणार आहोत. आणि त्याच्याच बरोबर ही जी लढाई आहे, ही लढाई शेवटच्या 2 मिनिटांमध्ये मी एवढंच सांगेन की हुकुमशाही विरुद्ध लोकशाही, लोकशाही साहेबांकडे, धनशक्ती विरुद्ध जनशक्ती. धनशक्तीचा वापर कसा येत्या काळामध्ये केला जाईल याचा अंदाज तुम्हा सर्वांना येणार आहे. पण ती धनशक्ती कशी आली, कुठून आली, कोणामुळे आली? अहो दादा, तुमच्या काही जवळच्या लोकांनी, मी नाव घेणार नाही, आपले नातेवाईकच आहेत, 40 लोकांची यादी काढली. तिथं बिल्डरला फोन केले जातात, 15 कोटी पाठव, 10 कोटी पाठव, 5 कोटी पाठव, नाहीतर मग येत्या काळामध्ये बघतोच. असे काही तुमच्या जवळचे लोक करतात आणि पैसे गोळा करतात. अहो पैशाचा आकडा जर बघितला तर इतका मोठा आहे. अशा पद्धतीने जर पैशाचा वापर होणार असेल तर मग सामान्य कुटुंबाचे लोक कधी आमदार होणार, खासदार होणार, नाहीतर नगरसेवक होणार? अशी चुकीची पद्धत तुम्ही आज फक्त तुम्ही भाजप बरोबर गेला म्हणून तिथे करत आहात. गेल्या वेळेस तुम्ही कधी हे केलं नाही, आपण कधी केलं नाही. आणि आज सुप्रियाताईंना पाडण्यासाठी, नाहीतर सुप्रियाताईंच्या विरोधात पैशाचा वापर, हे आकडे ऐकल्यानंतर आम्हालाच कुठेतरी भीती वाटते. आणि आमच्यासारख्याला सुद्धा कुठेतरी असं वाटतं की एवढा पैसा जर वापरला जाणार असेल त्याच्यापेक्षा राजकारण नको. अहो सामान्य लोकांचं प्रतिनिधित्व करणारे लोक कधी पुढे येणार? एवढ्या मोठ्या पैशाची किंमत तिथं तुम्ही वापरली जात असेल. आणि त्याच्याच बरोबर आज लाचारी विरुद्ध स्वाभिमान, स्वाभिमान आपल्या बाजूला, लाचारी ही दिल्लीसमोर तुम्ही झुकलेला आहात, तुमचे मोठे मोठे नेते इतर झुकलेले आहेत, त्याला लाचारीच आपण म्हणतो. आज अधर्म विरुद्ध धर्म, मराठी धर्म वाचवण्यासाठी आम्ही तिथे लढत आहोत. महाराष्ट्र धर्म आपल्या सर्वांसाठी महत्वाचा आहे. जे शिवशाहू फुले आंबेडकरांनी आपल्याला शिकवलं, अण्णाभाऊ साठेंनी शिकवलं, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी शिकवलं, हे विचार म्हणजे महाराष्ट्र धर्म आहे. आणि तो विचार जपण्यासाठी आज आम्ही लढतो. ज्या लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, महात्मा फुलेंचा अपमान केला, तिथं सावित्रीमाई फुलेंचा अपमान केला, अशा लोकांबरोबर आज मांडीला मांडी लावून तुम्ही बसता. त्यावेळेस मग विरोध केला तो खोटा विरोध होता का? आज तिथं जाऊन तुम्ही त्यांचं गुणगान गाताय.
तर मग गुणगान खरंय का खोट आहे असेही प्रश्न आहेत. तर आम्ही तर भूमिका बदललेली नाही. असत्य, तुम्ही असत्याच्या बाजूने, आम्ही सत्याच्या बाजूने आहोत. आम्ही एकनिष्ठेच्या बाजूने आहोत, तुम्ही गद्दारीच्या बाजूने आहात. विश्वास हा आमच्या सर्वांसाठी महत्वाचा आहे, तुम्ही अविश्वासाच्या बाजूने आहात. अहो, चव्हाण साहेबांचं नाव तुम्ही घेता, आम्ही घेतो, पण ज्या पद्धतीने आपण वागतोय, खरंच चव्हाण साहेबांचा विचार आपण आत्मसात केलाय का? जेव्हा एखादी अडचण आली तेव्हा आत्मक्लेश करण्यासाठी तुम्ही समाधीपाशी जाऊन बसता, पण आज जेव्हा खऱ्या अर्थाने त्या विचारासाठी लढायचे तेव्हा तुम्ही भाजपचा विचार मनामध्ये ठेवून दडपशाहीचा वापर करता. त्यामुळे मला सर्व नागरिकांना विनंती करायची आहे की ताकद ही भाजपकडनं आणि त्यांच्या मित्र पक्षाकडनं म्हणजे अजितदादांकडनं खूप मोठ्या प्रमाणात वापरली गेली. पगारी लोक तिथं आहेत, गुंडांचा वापर मोठ्या प्रमाणात आहे, पैशाचा वापर तिथं केला जातोय, दडपशाहीचा वापर आहे, फोन करून तिथं आवाज दाबण्याचा प्रयत्न तिथं केला जातोय आणि अशा सगळ्या गोष्टी तिथं होत आहेत. आणि मग तिथं आपल्याला कसं लढायचंय तर लोकांना विश्वासात घेऊन लढायचंय. आपल्याला कसं लढायचंय तर आपल्याला तिथं असणाऱ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन लढायचंय. मित्र पक्षाला मी विनंती करतो की तुमची जी ताकद तुम्ही लावलेली अजून थोडीशी ताकद तुम्ही लावा आणि हे जे काही मदत तुम्ही करत आहात हे आपण कधी विसरणार नाही. कारण शेवटी विचाराला पक्के असणारे लोक हे फार महत्वाची असतात आणि जे आज कोण आहेत हे आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यामुळे कितीही मोठी शक्ती समोर असेल, तुम्ही इलेक्शन कमिशन असू द्या, इलेक्शन कमिशनच्या माध्यमातून आपल्या नोटिसेस आल्या तरी आपण विचार जपण्यासाठी तिथं लढणार आहोत आणि हे सगळे मुद्दे आपल्या समोर मांडायचे होते. त्यामुळे ह्या ज्या सगळ्या कंपन्या आहेत त्या कंपनीच्या विरोधात मी बोललो नव्हतो, त्या कंपनीच्या विरोधात कुठेतरी हे भाजप बोललं होतं आणि हा आकडा कुठेतरी 4-4.5 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे, तिथं 4,000 लोक राहतात. कशी झाली हे मी म्हणणार नाही, पण तिथं काम करणारे सीबीआय आणि ईडी यांचं त्याच्यावर लक्ष असणाऱ्या कंपनीतून जर तिथं कामगार येत असतील तर कामगारांना सुद्धा विनंती आहे आणि तिथं असणाऱ्या नागरिकांना सुद्धा विनंती आहे, या लोकांना प्रश्न करा की का इथं आलात आणि ह्या कंपन्या कोणाच्या आहेत याचाही तुम्ही अभ्यास तिथं कुठेतरी करावा, एवढीच विनंती इथं करतो. त्यामुळे पीडीसीसी बँक, पुणे शिक्षण मंडळ, या सगळ्या कंपन्या, त्याच्याच बरोबर तिथं कात्रज सारखी संस्था असेल, अजून छोट्या मोठ्या संस्था असेल ज्या कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये आहेत, प्रायव्हेट सेक्टरमध्ये आहेत, या सगळ्यांना मला तिथं असणाऱ्या कर्मचाऱ्यांना विनंती करायची, तिच्या प्रमुख लोकांना विनंती करायची की या ट्रॅपमध्ये तुम्ही पडू नका. कारण शेवटी सरकार ही महाविकास आघाडीची सुद्धा येत्या काळामध्ये येऊ शकते आणि त्यावेळेस जर शेतकऱ्याची संस्था चुकीच्या गोष्टीसाठी वापरली जात असेल, चुकीच्या गोष्टी तिथं होणार असेल, जर लोकांना बदलीची धमकी दिली जात असेल, व्यक्तिगत व्यवसायाबद्दलची धमकी दिली जात असेल तर ह्या गोष्टी चुकीच्या आहेत आणि त्याचा विरोध हा आम्ही सर्वजण करणार आहोत. एवढंच विनंती इथं करण्यासाठी आलेलो आहे. त्यामुळे सुप्रियाताईंच्या पाठीमागे सामान्य लोक आहेत, सामान्य कार्यकर्ते आहेत, स्वाभिमानी पदाधिकारी आहेत. तुतारी हे आपलं चिन्ह आहे, त्यामुळे तुतारी वाजवणारा जो व्यक्ती आहे हे चिन्ह, याच्या पाठीमागे तुम्ही भक्कमपणे उभं राहा आणि प्रसार करत असताना अजून एक विनंती करतो की आपल्याकडे बूथ कार्यकर्ते आहेत, पण अनेक लोकांना प्रश्न असेल की आम्ही काय करायचं. मला विनंती आहे की तिथे असणाऱ्या बूथला तुम्ही जॉईन व्हा, तिथं तुम्ही ताकद लावा. जेव्हा केव्हा आम्ही बैठका घेऊ त्या बैठकीत तुम्ही नक्कीच या. आणि काही लोक इथेही येतात तिथेही जातात, त्यांना विनंती करायची की आजच वेळ आली खरी भूमिका घ्यायची, तिथं जाण्याचे कारण नाही, विचाराला पक्क राहून इथंच तुम्ही राहावं. आणि जे राजकारणात नाहीये, जे कुठल्याही संघटनेला जुडलेले नाहीत, त्यांना सुद्धा मी विनंती करतो की बूथ लेवलला तुम्ही लक्ष द्या. तुम्ही आपल्या विचाराच्या लोकांना मतदानाच्या दिवशी त्या बूथ पर्यंत कसा आणता येईल याचा एक विचार करा. तुमची गाडी असेल ज्याच्यात तुम्ही आणि तुमचे पती नाही तर पत्नी तिथं असाल, मागचं सीट मोकळं असेल, एखाद्या वडीलधाऱ्याला तुम्ही विनंती करा, चल मी तुम्हाला तिथं मतदानाला घेऊन जातो. अशा प्रकारे सुद्धा मतदानाचा आकडा वाढेल कसा यासाठी सुद्धा आपण सगळ्यांनी प्रयत्न करावे आणि सुप्रियाताईंच्या पाठीमागे भक्कमपणे तुम्ही सर्वजण उभं राहावं. आणि साहेबांचं वय कितीही झालं तरी साहेबांचं वय आज काय आहे याच्यापेक्षा या 84 वयामध्ये साहेबांनी महाराष्ट्रासाठी आणि स्वाभिमानी लोकांसाठी काय केलंय हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. तुम्ही आयटी मध्ये असाल, ज्या कंपनीमध्ये काम करत असाल, ही आयटी पार्क जी पुण्यामध्ये आहे ती कोणामुळे आहे त्याचे कधी साहेबांनी बोलून दाखवलं नाही की हे त्यांच्यामुळे आली,
पण मी एक कार्यकर्ता म्हणून सांगतो, साहेबांनी निर्णय घेतला म्हणून ती आयटी पार्क तिथं आलेली आहे, दिल्लीत बसणाऱ्या लोकांमुळे नाही आणि आज अजितदादांमुळे सुद्धा ते नाही. त्यामुळे ही गोष्ट आपण मनामध्ये ठेवा. ज्या संस्था इथं आहेत त्या साहेबांच्या काळामध्ये, काँग्रेसच्या काळामध्ये, पुरोगामी विचाराच्या काळामध्ये आलेल्या सगळ्या संस्था आहेत. त्यामुळे आज येऊन कुणीही काय बोललं, उद्याचं कितीही स्वप्न दाखवलं तरी उद्या हा तुमचा आहे, उद्या हा आमचा आहे, उद्या हा आपल्या सर्वांचा आहे आणि उद्यासाठी आपल्या सर्वांना लढायचंय. पण लढत असताना विचार तितकेच महत्वाचे. आणि एकदा तुम्ही तुमच्या मुलांना विचारा की फक्त लॉलीपॉप महत्वाचा आहे, फक्त तिथं लॅपटॉप आणलं की सगळं बरं का, विचार सुद्धा तितकेच महत्वाचे. कारण आपल्या कुटुंबामध्ये मी वडील म्हणून सांगतो तुम्हाला, माझ्या मुला मुलींनी जर काही मला मागितलं तर सहजपणे मी देत नाही. कारण त्यांना एक जाणीव झाली पाहिजे, पैशाची जाणीव झाली पाहिजे. आणि तुम्ही मटेरियलिस्टिक गोष्टी ज्या असतात, वस्तू स्वरूपाच्या गोष्टी असतात, तेलीच मुला मुलींची एखादी मागणी पूर्ण होती असं नाही. विचार पण तितकेच महत्वाचे असतात. आपण मुला मुलींना विचार तेवढेच देतो जेवढी आपली ऐपत आहे तेवढी तिथं मदत करतो, पण मुलांना विचारच पुढे घेऊन जाण्यासाठी महत्वाचे असतात. आज तुम्ही लॅपटॉप दिला म्हणून कदाचित उद्या शिकून ते मोठे होतील असं नाही. आज तुम्ही दिलेले संस्कार हे महत्वाचे असतात आणि ही लढाई संस्काराची आणि विचाराची आहे. आणि तेच खरे संस्कार आणि विचार या इलेक्शनमध्ये जिंकणार आहेत. बलाढ्य शक्ती समोर आहे, पैसा समोर आहे, गुंडागर्दी समोर आहे, पण आपल्या बरोबर काय विचार आहेत, लोक आपल्या बरोबर आहे. त्यामुळे ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ही नक्कीच होईल. संस्कृती विरोधात स्वतःचा विचार, अशीच लढाई होणार आहे. एवढंच सांगण्यासाठी मी खरं तर इथं आलेलो आहे. त्यामुळे कुठेही कोणाला अडचण असेल तर नक्कीच हक्काने आम्हाला सांगा. साहेबांनी तुमची जबाबदारी घेतली, आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी जबाबदारी घेतली, तिथं असणाऱ्या पदाधिकारी जबाबदारी घेतलेली आहे. पण ही जबाबदारी फक्त इलेक्शन पुरती नाही, तर इलेक्शन होऊ द्या, ताई निवडून येऊ द्या, त्यानंतर सुद्धा ही जबाबदारी आमच्या खांद्यावर तशीच राहणार आहे. आणि तुमचा कार्यकर्ता म्हणून माझ्यासारखा कार्यकर्ता येत्या काळामध्ये तुमच्यासाठी झटत राहील. एवढंच इथं सांगतो थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय स्वाभिमान आणि तसंच जय लोकशक्ती. धन्यवाद.